नमस्कार. काल मी तपोवनावर व्हिडिओ टाकला होता. त्याच्यावर नेहमीप्रमाणे गेली 14 वर्ष फेसबुकवर किंवा तुम्ही ज्या सोशल मीडियात असाल त्या सोशल मीडियात माणूस कुठलं आडनाव लावतो याच्यावरनं टीकाटिप्पण्या करायला येणारे लोक आहेत. तर त्या टीकाटिप्पण्या काल त्या तपोवनातल्या व्हिडिओवर पण झाल्या आणि कोणीतरी तथाकथित जोशी नावाचा माणूस जो स्वतःला हिंदू समजतो तो सूचना करायला आला की अरे राजन, म्हणजे त्याचं वय काय असेल मला माहीत नाही, पण यांच्याकडं ते ठेकेदारी आहे. तर तो आला आणि तू हिंदू धर्माबद्दल बोलू नको, ते बकरीच्या बकऱ्यांबद्दल बोल वगैरे आणि आमच्या हिंदू धर्मात वगैरे. तर मला प्रश्न पडला की या जोशाच्या बापाचा हिंदू धर्म आहे का? याच्याकडं काही सातबारा आहे का? याच्याकडं काही मालकीची कागदपत्रं आहेत का हिंदू धर्माच्या? आणि हा देशाचा मालक झाला का? त्या जोशाच्या आडनावावरनं मला कळे ना कुठल्या जातीचा आहे हा. यांना ते धार्मिक बोलायला, जातीय बोलायला आवडतं आणि हे आमचं आहे आणि ते आमचं आहे. तर जोशी जर ब्राह्मण असेल तर मला त्याला सांगायचं की तू मुळात हिंदू नाही, तुझा धर्म हिंदू नाही. म्हणजे मला खरं तर जाती आणि धर्म नाकारलेले लोक आहोत. घाण आहे ही या जगाला चिकटलेली. आणि माझ्या तपोवनात जाण्याशी त्यानं हिंदू मुसलमान सुरू केलं. ते मी खान आडनाव लावतो याच्यावरनं त्याला वाटलं की ते खान म्हणजे, तर त्याच्या माहितीसाठी सांगायचं की जगातले सगळे खान मुसलमान नसतात मूर्खा. आणि तू जर ब्राह्मण असशील तर ओरिसा आणि बंगालमध्ये जाऊन बघ, तिथंही ब्राह्मणं आहेत खान नावाची. गोव्यात आहेत आपल्या, तर केरळमध्ये भंगी आहेत. त्यामुळं तुझ्याकडं ती जी काही हिंदुत्वाची ठेकेदारी आहे तर तू मुळात हिंदू नव्हे, हिंदू नावाचा काही धर्म नव्हे, आणि त्याचं काही बांधेसूद स्वरूप नव्हे. आणि या देश किंवा ही पृथ्वी कुठल्या एका धर्माच्या मालकीची नव्हे. ही मानवजातीची भूमी आहे, पृथ्वी सगळी. धर्मांचा इतिहास तुला सांगतो मी. 4,500 वर्षापूर्वी पहिला धर्म जन्माला आला. तुमचे धर्म किती थापा मारत असले की आमचा धर्म 27 कोटी वर्षापूर्वी वगैरे होता आणि आम्ही फार प्राचीन आहोत, तर प्राचीनची एकदा कालगणना सांगा. प्राचीन म्हणजे काय, कुठल्या काळातला? तर मूर्खासारखं बोलू नये, येऊन सारखी मालकी दाखवू नये. आणि तू जर ब्राह्मण असशील ना, तर आता थेट जातीवादी बोलतो, ब्राह्मणांनी तरी या भारतावर मालकी दाखवू नये, कारण ब्राह्मण आणि हिंदू धर्म यांचा काही संबंध नाही. हां, हिंदू धर्म नावाची जी काही व्यापक संकल्पना आहे ना, तिच्यावर कब्जा घेतलेले ते ब्राह्मण. त्यामुळं जोशी येणार, देशपांडे येणार, कुलकर्णी येणार आणि ते खान नावावर टीका टिप्पणी करणार आणि तुम्ही हिंदू धर्माबद्दल बोलू नका म्हणणार. तर तुमच्या मालकीचा हा नव्हे, तुमच्याकडं सातबारा नव्हे हिंदू धर्माचा किंवा कुठल्याच धर्माचा नव्हे. आणि माझ्याकडेही ते खान आडनावाचं असल्यामुळे मुसलमान धर्माचा सातबारा नाही. आणि सगळे धर्म मी आयुष्यभर ठोकत आलो आहे, झोडपत आलो आहे. तपोवनात गेलो होतो ना, ते धर्माचं म्हणून नव्हे. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, राम हिंदू नव्हे, कृष्ण हिंदू नव्हे. मुळात हिंदू या शब्दाची उत्पत्तीच इसवी सन 800 साली झाली, म्हणजे आत्तापासून 1200 सालापूर्वी. त्याच्या आधी राम आणि कृष्ण आणि महादेव वगैरे या जर कल्पना आपण गृहीत धरल्या की हे होतेच, तर हे मुळात हिंदू नव्हेत. तपोवन हे हिंदू नव्हे. रामायण लिहिणारा वाल्मिकी कोळ्याचा आहे असं म्हटलं जातं, ती गेम आहे. तो ब्राह्मण नव्हे आणि तो पण हिंदू नव्हे. व्यास पण हिंदू नव्हे. महाभारतातले पांडव आणि कौरव हे पण हिंदू नव्हेत. आणि ब्राह्मणांचा स्वतंत्रपणे इतिहास सांगायचा असेल ना, तर ही युरेशियात होमोसेपियन्सच्या आधी ज्या जाती होत्या ना माणसाच्या, त्यातल्या शिल्लक गटांपैकी ही एक आहे. ती युरेशियात राहायची. ही खाली इराणमध्ये आली. तुला एक इतिहास सांगतो. जोशी 70-80 हजार वर्षापूर्वी आपण सगळे, आपले पूर्वज होमोसेपियन्सचे केनियातनं निघाले. ते मध्य भारतात आले, मध्य पूर्वेकडे आले. म्हणजे मध्य पूर्व नव्हे, आपल्याला ती खरं पश्चिम मध्य असं म्हणायला पाहिजे. म्हणजे आत्ताचा अरबस्तान आणि अरब राष्ट्र, आफ्रिकेचा वरचा भाग, तिथं जमले. तिथं जेवायची मारामार व्हायला लागली, अन्न कमी पडायला लागलं म्हणून तिथून ते स्थलांतरित झाले सगळ्या जगभर. आणि जगभर स्थलांतरित होत होत
ते जगभर पृथ्वीवर जिथं जाता येईल तिथं गेले. काही लोक बोटी करून आले आणि याचा इतिहास चित्रकलेत सापडतो सगळा. कोण कुठून निघालं, कुठून कुठं गेलं. तर सगळ्या जगभर स्थलांतराचे नकाशे आहेत उलटे सुलटे. खूप लोक चीनला गेले, रशियाला गेले, खूप लोक थायलंडपर्यंत गेले, खूप लोक युरोपापर्यंत गेले, खूप अमेरिकेत गेले, पुन्हा उलटले, पुन्हा इकडं तिकडं फिरत राहिले. भारतात 45,000 वर्षापूर्वी माझे पूर्वज आले. त्याचे उल्लेख सापडतात. ज्यांना नंतर द्रविड म्हटलं गेलं. चीनला जाऊन परत चीनकडनं भारतात आलेले लोक आहेत, त्यांना नाग म्हटलं गेलं. तर हा देश आहे ना सगळ्या खिचडीचा आहे. आणि खान म्हणून मला माहिती आहे माझा स्वतःचा इतिहास. मी मोहेंजोदरो संस्कृतीतला आहे. जेव्हा हिंदू धर्माची संकल्पना इथं मांडली गेली तेव्हा माझे पहिले पूर्वज हिंदूच झाले. मुसलमान आले ना तर त्यातले काही माझे पूर्वजांनी हिंदू धर्मावर तोवर कब्जा घेऊन बसलेल्या ब्राह्मण नावाच्या धर्माचा त्यांनी कब्जा घेऊन ठेवला होता आणि त्यांनी अतिरेक माजवला होता आणि विटाळ करू नको म्हणाले. त्यातनं मग काही लोक मुसलमान झाले. अजून तुला धर्मांतराचा इतिहास सांगू. हे जे मध्य पूर्व किंवा पश्चिम मध्य आहे अरबस्तान, याचा एक इराण नावाचा देश आहे. हे होमोसेपियन्सच्या आधी जे युरेशियात राहत होते ते युरेशियातनं खाली आले आणि होमोसेपियन्समध्ये मिसळले. ते म्हणजे ब्राह्मण इराणमध्ये राहून. इराण, इस्रायल वगैरे जो पट्टा आहे आत्ताचा तिथले हे ब्राह्मण. मानववंशशास्त्राचा इतिहास सांगतो तुला. फार मालकी दाखवतो ना म्हणून तुला सांगायचं आहे. खरं तर दाखवू नये, मी तुला आपला म्हणूनच समजून घेतलेलं आहे. पण तुझं जे चालू आहे किंवा तुझ्या पद्धतीच्या जातीचं जे चालू आहे ना, सतत 14 वर्ष ट्रोलिंग करणं आणि आपण या देशाचे मालक. तुम्ही नाही आहात मालक, तुम्ही ज्यू आहात, यहुदी. ज्यू, पारशी या धर्मांची स्थापना झाली 4,500 वर्षापूर्वी. ज्यू जन्माला आले. तिथं भांडाभांडी सुरू झाली. तुमच्याकडं घोडे होते. तुम्ही येऊन तिथून निघालात 5,000-6,000 वर्षापूर्वी आणि तुम्ही येऊन इथली मोहेंजोदरो संस्कृती जी होती, जी अख्ख्या देशभर पसरली होती, ती नुसती पाकिस्तानात नव्हती. हरप्पा मोहेंजोदरोपासून तामिळनाडूपर्यंत ती संस्कृती होती. हिची घरं उद्ध्वस्त केली. तुम्ही घोड्यांच्या जीवावर इथं बलात्कार केले, घरांच्या जाळपोळी केल्या आणि हे सगळी संस्कृती आहे ना मग ती तुम्ही ताब्यात घेतली. इसवी सन 800 पर्यंत हिंदू शब्द सापडत नाही. तुम्ही ज्यू असलेले लोक, ज्यूंशी भांडून आलेले लोक घोडी घेऊन आलात आणि खैबरमधनं इथं आलात आणि तुम्ही 3.5% आहात आजही. बुद्ध चारवाकानं तुमच्या पहिल्यांदा घाणेरड्या कर्मकांडांना विरोध केला आणि मध्येच बोलतो कुठले पुरावे हवेत ना तर तुम्ही शोधा. तुम्ही जी काही तुझी जात आहे ना सगळी ट्रोल करणारी आणि आपण हिंदू आहोत आणि हे मुसलमान आहेत असलं काहीतरी घाणेरडं खेळणारी, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो हे सगळं कागदांमध्ये आहे. मला पुरावे मागायचे नाहीत. अक्कल असेल आणि ज्ञान वाढवायची इच्छा असेल तर जाऊन कागद शोधायची जुनी. तुमच्या जातगटाच्या लोकांनी लिहिलेली नव्हेत, इतरत्र खूप उपलब्ध आहेत. सतत पानचटपणा चालू आहे ना तुमचा आणि मालकी दाखवायची. उपऱ्यांनो, चारवाकानं तुम्हालाच विरोध केला होता तुमच्या घाणेरड्या कर्मकांडांना. तुमची यज्ञ संस्कृती नावाची जी घाण गोष्ट आहे ना तिचे एक एक इतिहास बघा, बटबटीत आहेत, घाणेरडे आहेत. अश्वमेध यज्ञामध्ये राजाचा घोडा फिरून येईल आणि वेदीवर तिथं यज्ञमंडपात पट्टराणीशी समागम करेल असले घाणेरडे हे आहेत. पुत्रकामेष्टी यज्ञांचा अभ्यास करा. मनुस्मृती वाचली तरी कळेल काय आहे ते. सारखं टोमणे नाही मारू. तपोवन मी वाचवायला गेलो ना ते माझं आहे म्हणून, पृथ्वीचं आहे आणि भारताचं आहे म्हणून, खान म्हणून नाही. तू तुझ्या धर्माचं बघ, तुझ्या प्रेषिताचं बघ. ते गेले खड्ड्यात. तू तुझं बघ आणि तुझ्या जातीच्या सगळ्यांना समज द्यायची मला एकदा. बास झालं की रे तुमचं. तुला आहे का माहिती हिंदू धर्माची काही? मुळात तू हिंदू आहेस का? ब्राह्मण असशील तर
औरंगजेबांना जिजिया कर लावला तेव्हा पाया पडायला गेलेले तुझे जोशी पूर्वज की आमचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही, आम्ही वेगळे आहोत. आणि सेवेलाही त्याच्याकडे तुम्हीच होता. ते कनोजी ब्राह्मणांचा सगळा इतिहास वाच. मोगलांची सेवा करण्यात हयात गेली त्यांची. सारखं काय रे? ते शिवाजी महाराजांना विरोध केलेले कोण लोक आहेत? तुझा काय संबंध आहे? आणि सारखा संविधानात तुम्ही आधार घेणार. तपोवन हे सगळ्यांचं आहे, भारतीयांचं. आणि तुला भारतीय म्हणून सहन करतोय ना मी. मला नाही वाटत भारत कुठल्या एका जाती धर्माचा आहे म्हणून. इथं इतकी खिचडी आहे ना. पुन्हा मूळ मुद्द्यावर यायचं. चारवाकानं पहिल्यांदा तुमच्या विरुद्ध बंड केलं. तुमची कर्मकांड आणि तुमच्या घाण पद्धती. तुम्ही ग्रीस नावाचा देश आहे, रोमचे देव उचलून इथं आणले. तुमचे पण नव्हेत ते. त्यांचं ज्योतिषशास्त्र, अरबांचं आणि रोमवाल्यांचं ज्योतिषशास्त्र आणून इथं तुम्ही लोकांना गंडवलं. आम्ही सांगतो ग्रहताऱ्यांचा तुमचा संबंध, आणि तुमच्या पितरांना यज्ञातनं काहीतरी पोहोचवतो. ही तुमची पद्धत नाही. अग्निपूजक पारशी त्यांची ते अग्निपूजा उचलली तुम्ही. जैनांचं मांसाहार करायचं नाही हे तुम्ही उचललं. लोकांची उचलउचली करून तुम्ही स्वतःचं केलं आणि राज्य करायला. आणि ऐकलं ना रे तुमचं. तुम्हाला कधी नावं ठेवली का? गेली कित्येक वर्ष मी भाषणं करत फिरलो एक भारतीय म्हणून. तुझं काय चाललंय? तुमचं काय चाललंय हिंदू मुसलमान? आणि मग बुद्धाच्या वेळेस लोकांनी पुन्हा बुद्धानं बंड केलं, महावीरानं बंड केलं, पुन्हा बंड झाली. बसवेश्वरानं बंड केलं तुमच्या कर्मकांडांविरुद्ध. त्यातनं पंथ तयार झाले. वारकरी तुमच्यातनं महानुभाव. ते प्रणामी नावाचा पंथ आहे. नाथ, कबीर, गुरु नानक, किती उदाहरणं आहेत रे. गेली 3,500 वर्ष तुमच्याशी सामना करतोय. आणि तू तुझ्या धर्माचं बघ वगैरे. तुझा मालकीचा धर्म आहे हा. देश तुझ्या मालकीचा आहे. माझ्याच पूर्वजांनी हिंदू धर्म स्वीकारला. माझ्याच पूर्वजांनी तुम्ही जेव्हा हिंदू धर्मावर कब्जा घेतला आणि विटाळ होईल म्हणाले, शिवू नको, देवळात नाही यायचं, तेव्हा माझ्याच पूर्वजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. माझ्याच पूर्वजांनी ख्रिस्त धर्म स्वीकारला. माझ्याच पूर्वजांनी बौद्ध धर्म स्वीकारला. माझेच पूर्वज वारकरी होते. माझेच पूर्वज महानुभाव झाले. माझेच पूर्वज लिंगायत झाले. माझेच पूर्वज शीख झाले, कबीरपंथी झाले, प्रणामी झाले. माणूस म्हणून जगण्याचा संदेश देणारी ह्या भारताची खिचडी आहे. शक, कुशाण, हूण, आर्यन, अमुक तमुक खूप आले. बिल्लिक ग्रीसचे लोक आले, ज्यांना आता आपण CKP म्हणतो ना, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. हे मूळचे ग्रीसचे लोक आहेत. पुष्यमित्र शुंगापासून तुमचा राडा चालू आहे. तुम्ही त्रास दिलेले लोक आहात. आणि छटाकभर आहात. मला मुसलमान समजतो ना. तुला सांगतो 14% आहेत देशात. तुम्ही 3.5%. फार मोठं योगदान आहे इथं या देशात त्यांचं. या देशात त्यांचा घाम आहे, रक्त आहे. लढलेत. लाखो मुसलमान फाशी गेलेत ब्रिटिशांच्या. त्या अंदमानात शेकड्यांनी मुसलमान अंदमानाचे कैदी होते आणि जन्मठेप भोगून मेले. माफी नाही मागितली सोडा म्हणून. राहणार कोण आहे गोविंदानं? काय सारखी मालकी दाखवतं रे? तुमची मालकी नाही मुळात. लयच ते भाव खाऊन सांगायचं ना, मालकी आमची. तुम्ही बाहेरनं आलेले उपरे. मी खान आहे का? मी कोण आहे? अमुक आहे, तमुक आहे, कुठल्या धर्माचा आहे? मी कुठल्याही धर्माचा नाही, कुठल्याही जातीचा नाही. दाखल्यावर सुद्धा माझ्या घरातल्या सगळ्यांच्या दाखल्यांवर आम्ही माणूस लिहिलेला आहे. माणूस म्हणून जगतो आणि सगळ्यांकडे सहानुभूतीनं पाहतो. आणि तपोवन हिंदूंची भूमी नाही, ती भारतीय भूमीची भूमी आहे. तिथली झाडांना कसला धर्म आलाय रे? झाडं हिंदू मुसलमान असतात का? तो जो ऑक्सिजन देतात ते हिंदू मुसलमान असतं का? कशाला रे सारखं सारखं? आणि ते हिंदू राष्ट्र वगैरे नसतं रे. हिंदू नावाचा शब्दच मुळात इसवी सन 800 साली जन्माला आलाय शंकराचार्यानंतर. आणि त्याची व्याख्याही सांगेन आणि सापडली नाही. शोध. ते गुलाम वगैरे नाहीये बरं का हिंदू शब्दाचा अर्थ. अफगाणिस्तान, अरेबियन नाईट्स वाच. अफगाणिस्तानला
आणि आजच्या पाकिस्तानला हिंद नावाचा देश म्हटलं जायचं 1500 वर्षापूर्वी. हिंद आणि मुसलमानांमध्ये हिंद खान असं नाव असतं. अनेक सरदारांची नावं आहेत कागदपत्रांमध्ये, हिंद खान, आणि आत्तापर्यंत होती ती. त्यामुळं हिंदू कुठून आलं तुझं तू शोध घे. हिंदू ही धार्मिक व्याख्या नाही आहे, ती व्यापक वैचारिक व्याख्या आहे. त्याचा धर्म करायचा आणि गोळामेळा करायचा प्रयत्न चाललाय, होणार नाहीये ते. तुमच्यासारख्या बाद झाल्या भूमिका. त्या आंबेडकरांना नावं ठेवणं, संविधान नाकारणं, खान सापडलं की त्याला सांगणं तू बाहेर जा, तुला देश दिला होता, तू दिला होता. त्या फाळणीच्या इतिहासातही वाच, कुणी मागितली फाळणी. मुसलमानांनी नाही मागितली आधी. पेशवाई गेल्याच्या दुःखात जे जे होते ना, त्यांनी लखनौ करार नावाचा करार आहे तो वाच. काँग्रेसमध्ये जाऊन बसलेले जे होते ना तुझे पूर्वज, त्यांनी पहिल्यांदा ते केलं की पुन्हा एकदा पेशवाई आली पाहिजे, म्हणून मग लखनौ करार, मुसलमानांना वेगळा मतदारसंघ, त्यातनं ती कल्पना सुरू झाली. आणि मग ते मुसलमान, बेअक्कल मुसलमान होते ना, धर्मांतरित ताजे तो जिन्ना बिन्ना काय जे होते सुरावरती, त्यांनी लावून धरलं ते, आणि वाटोळ झालंय त्यांचं सुद्धा. धर्माच्या नावावर देश चालत नसतात. तपोवन जितकं तुझं आहे ना तितकं माझं पण आहे, आणि तुला नाकारलेलं नाही, जा नाही म्हणत आहोत. फक्त सारखं गेले कित्येक वर्ष बोटं घालणं चालू आहे ना तुमचं. तुम्ही आमच्या धर्माबद्दल, तुमच्या बापाच्या मालकीचे आहेत धर्म, आणि धर्मावर बोलायचं नाही, धर्मांच्या घाणीवर बोलायचं नाही. तुम्ही तुमच्या धर्माचं बघा, तुम्ही असे तुकडे करणार, वाटोळ करणार पुन्हा पुन्हा. आणि तू जर 75 वर्षाचा इतिहास पाहिला ना, तर तथाकथित हिंदूंनीच मुसलमानांना जितकं ठोकलंय ना ते बघ. तुझ्याच पूर्वजांनी इतके खोटे इतिहास लिहिलेत मुसलमानांचे, त्याचं बघ तू आधी. प्रचंड शिवाजी महाराजांच्या इतिहासात स्वतःला हिंदू म्हणवल्याचा इतिहास नाही आहे, एक कागद नाही. तो औरंगजेब मुस्लिम शासक म्हणून काम केल्याचा एक दाखला नाही. आणि शिवाजी महाराजांनी तुमची ती कर्मकांड केली याचा एकही पुरावा सापडत नाही. अफझल खान शिवाजी महाराजांवर चालून आला ना, तेव्हा तुझे पूर्वज वाईच्या घाटावर बसून शिवाजीचा पराभव झाला पाहिजे म्हणून अनुष्ठानं घालत होते. तू नको ते हिंदू मुस्लिम करत बसू. शिवाजी महाराज स्वतःला हिंदू राजा कधीही म्हटलेले नाहीत. राणा प्रताप हिंदू राजा नव्हे. तुमच्या त्या गेमा बाद झाल्या, याच्यावर मी सविस्तर बोलणार होतो. फक्त कालची तुझी ती प्रतिक्रिया पाहिली, तपोवनात मी इतका रमून आलो, त्या अख्ख्या याच्यात सुद्धा मी काही विधान केलं नाही. मी म्हणालो होतो की आजचे साधू आहेत हे, तिथं रोज लोक जात आहेत, आपलेच भाऊ बहीण आहेत, आपलेच घरातले लोक आहेत, आणि तुझाही द्वेष नाही करत मी संविधान मानतो, संविधानाची समानता मानतो. आणि इथं जेवढी वांशिक खिचडी झाली ना, आपण सगळे मिळून भारतीय म्हणून आमचा DNA 14-15 वंशांचा आहे, तुमचा अजून वेगळाच आहे, हे विज्ञानानं सिद्ध केलं आहे. आणि तुम्हाला मालकीच हवी आहे, तुम्हाला सामाजिक मालकी हवी आहे, तुम्हाला राजकीय मालकी हवी आहे, आणि तुम्हाला आर्थिक मालकी हवी आहे, काही न करता हवी आहे. कष्ट दुसऱ्यांनी करायचे, तुम्ही फक्त असले काहीतरी कर्मकांड करून आणि ग्रंथ लिहून जगायचं आहे, आणि पुन्हा पुन्हा येऊन अपमानित करायचं आहे आम्हाला, आणि सार्वजनिक अपमान करायचा आहे. आणि तू तुझ्या धर्माचं बघ, आमच्या धर्मात ढवळाढवळ, तुझ्या बापाचा आहे का धर्म? मी तुला काय म्हणतो ते लक्षात घे. माझ्याच पूर्वजांनी इथं बौद्ध धर्म स्वीकारला, माझ्याच पूर्वजांनी इथं जैन धर्म स्वीकारला, माझ्याच पूर्वजांनी इथं ख्रिश्चन धर्म स्वीकारला, माझ्याच पूर्वजांनी इथं मुस्लिम धर्म स्वीकारला, शीख, लिंगायत, वारकरी, महानुभाव, कितीतरी. पेरियार माझ्याच धर्माचा होता, नास्तिकता माझ्या धर्मात, माझ्या या भारतीय वंशात पहिल्यापासून आहे. तुमच्यात कोण आहे का नास्तिक? आणि तुझे जे पूर्वज आले ना, त्यांनी इथलं स्वीकारलं, बुद्ध स्वीकारला. बुद्धाकडे तुझेच पूर्वज होते 60-70%, महावीराकडे तुझेच पूर्वज, लिंगायतांकडे. त्या जे शहाणे होते ना, तुमच्यासारखे जे गाळीव रत्न राहिलीत ना, तेच अजून बसलेत धरून हिंदू मुसलमान. आणि बाद झालं तुमचं नाटक. त्या देशाचं वाटोळं केलं तुम्ही. तपोवनात मी गेलो होतो भारतीय संपत्ती वाचवायला, हिंदूंची नव्हे, मुसलमानांची नव्हे.
आणि असं खूप फिरलोय. आयुष्य गेलं आंदोलनांमध्ये. शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलंय, भटक्या मुक्तांमध्ये राहिलोय, दलितांमध्ये केलोय. तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी RSS मध्ये पण राहिलोय, काहीतरी चांगलं घडेल म्हणून. असे फिरत आलो प्रवास करत. शिवसेनेत राहिलोय ज्यावेळेस तो पक्ष नव्हता. खूप जिथं भल्याचं काम वाटेल तिथं गेलोय. ते मी काय नाव लावतो याच्यावर महत्वाचं नाहीये. आणि जोशा तू पण समज, मारणार आहेस ना लेका. कसला देश आणि कसला धर्म? माणुसकी नावाचं गोष्ट आहे इथं रे. मानवता. व्यापारी तुला मला भांडवायला लावून आणि तो त्यांचा बळी जाऊन तिथं बिल्डिंगा बांधणार आहे. गेलायस का तपोवनात? जाऊन ये अशी जरा जंगलं फिरावीत. सह्याद्री फिरलोय मी अख्खा. जुनी देवळं शोधत फिरलोय. धर्म नाकारलेला माणूस आहे मी, जाती नाकारलेला माणूस आहे. केवळ भारतीय, केवळ माणूस. आणि माझ्या कितीतरी हजारो लोक आहेत महाराष्ट्रात आता. सारखं येऊन डिवचायचं नाही. का बोललो आजच पहिल्यांदा? तर याचं खरं कारण, बरोबरीला कुठं घ्या या टुकारांना असं नेहमी वाटत राहिलं. काय आपल्या डोक्यात चालू असतं, काय आपण काय भलं करायला जातोय, किंवा कसले शांततेचे विचार करतो. आणि या लोकांचं काय चाललंय टुकारांचं. पण या टुकारांना दुरुस्तही केलं पाहिजे. आणि खूप लोकांनी यांचा नाद नाही धरला. मधल्या काळात तर ट्रोलांची संख्याच वाढली होती. तो मोदी आल्यावर ना, यांना जो भाव आला ना, आपलं राज्य आलं म्हणून. नाही, तुमचं नाही आलं. ते अडाणी अंबानी या लोकांचं आलं राज्य. त्यांचा गुलाम आहे तो मोदी आणि शाह. त्याच्यासाठी काम करतो तो. व्यापाऱ्यांचं जग आहे आणि त्या व्यापाराला धर्म नसतो. व्यापाराला फक्त पैसा लागतो आणि पैशाला पुन्हा धर्म नसतो. कशाला रे टुकारपणा? तुझ्या जगण्याचे प्रश्न आहेत. तुला पोरं बारा असतील, तुला आईबाप असतील, पिढ्या जन्माला येणार आहेत. भारतीय म्हणून जगू येणार आहे. आणि जरा समानतेनं सगळे सामाजिक प्रश्न सोडवूया ना. कशाला सारखे हिंदू मुसलमान करत असतो? तो कोण टिल्ल्या आला आणि म्हणाला ते तुम्ही बकऱ्यांबद्दल बोलणार आहात की नाही? त्या टिल्ल्याला काय अक्कल आहे का? त्याच्या पुढच्या पिढ्या कसं, त्याला जर लग्न झालं असेल, त्याला नातवंड झाली चुकून माकून, नातवंड कुठल्या वातावरणात जगणार? त्या नातवंडांची नातवंड कुठल्या वातावरणात जगणार? याचं निभावून जाईल. हे 2-4 दिवस काढायला आलाय, तुरुंगात घालू नये BJPवाल्यांनी म्हणून तो आपला ठेका दिलाय, त्याच्याकडे लावून दे. भ्रष्टाचार हा गंभीर मुद्दा आहे. इथं नोकऱ्या नाही आहेत पोरांना. पोरं अशांत आहेत, अस्वस्थ आहेत. पिढ्या घरच्या घरं अस्वस्थ आहेत. अरे तुझ्या घरातही शांती नसणार आहे जोशा. तुझी बायको अस्वस्थ असेल, तुला झालेली मुलं अस्वस्थ असतील. प्रश्न वेगळेच रे माणुसकीच्या समोरचे, मानवांच्या समोरचे. ते सोडून कसल्या धर्मांच्या, जातींच्या, काल्पनिक गोष्टींच्या नादी लागलाय. इथं धर्म आणि जाती काही नाहीये. आणि मानववंशशास्त्राचा अभ्यास कर जरा, तुझ्या लक्षात येईल. रक्ताचे 4च गट आहेत जगभर. धर्मांचे किती गट आहेत? खड्ड्यात गेले. धर्मांना रक्तगट विचारत नाहीत. 4च मुख्य गट आहेत जगभरच्या माणसांचे. आणि तुझा आणि माझा धर्म असलं नसतं. तुझा आणि माझा धर्म एकच आहे, माणूस असणं. मी संघटना चालवतो अक्षर मानव नावाची. जगभर मदत करते. माझी पोरं करतात, संघटनेतले लोक करतात. गरिबांची संघटना आहे. अडचणीत आलेला मदत करते. पाहत नाही धर्म आणि जाती. आणि खूप जोशी आहेत माझ्याकडे. सारखं आपलं संधी मिळाली की ट्रोलिंग करायचं. समाधान कसलं समाधान होतं रे बोडक्या तुला? तुझ्या घरातल्या वेदनांमध्ये ना आम्हीच धावून येऊ माणूस म्हणून. मदत लागते एकमेकांची सगळ्या पृथ्वीवरच्या माणसांना. काही स्वातंत्र्य नाही इथं. धर्म आणि जातींचं गट तर नकाच पाडू. या एकूण मानवी समाजाचं काय भलं होईल, काय चांगलं होईल, या बाजूनं बोलूया दादा. की इथं किळसवाणं वाटत राहतं रे. आमचा धर्म, तुमचा धर्म. तुझा माझा धर्म काय वेगळा आहे? तोंडानं खातून गाडी नाकतो आपण सगळे. मानसिक, बौद्धिक, शारीरिक वेदना एकसारख्या जगभर. तुलाही वेदना होणार, मलाही वेदना होणार. अपघात पाहिलेत का कधी? अपघातांच्या वेळेस कोण धावत जातात मदतीला? कोणी कोणाचा जात धर्म पाहत नसतं. माणसांनी माणसांना मदत करणं एवढाच खरा धर्म आहे. तीच माणसाची जात आहे. तपोवन माझं पण आहे, तुझं पण आहे. तिथं धर्माला विरोध म्हणून करायला गेलो नव्हतो.
तिथं धर्माच्या आडून जे काही चाललेत ना छक्केपंजे आणि व्यापाऱ्यांची लूटमार ती जी चालू आहे ना राजकारण्यांना मिळून, राजकारणी गुलाम आहे त्या व्यापाऱ्यांचे. त्यांच्या पैशावर जगतात, गरिबांचे पैसे लुटतात, व्यापारी लुटतात आणि यांचाही वाटा असतो. त्याच्या विरुद्ध भांडायला गेलतो रे. राजकारणाला धर्म नसतो, राजकारणी धर्म वापरतात आणि धंदा करून घेतात. आणि राजकारणी वैरी नाही मानत आम्ही. म्हणजे चला त्या झाडं तोडायला निघालेत मंत्री, त्याचा खून करू असं नाही डोक्यात येत. आंदोलन सत्याग्रह करायला गेलो महात्मा गांधीच्या मार्गानं, बुद्धाच्या मार्गानं. तुझ्यासाठी सांगतो, तुझ्या जातीसाठी, आगरकरांच्या मार्गानं, एकनाथांच्या मार्गानं. एकनाथ उघडपणे ब्राह्मण होते, आमचे पूर्वज. त्यांच्या मार्गानं तुला जात म्हणून सांगितलं हे. आणि खूप उदाहरणं आहेत ज्यांनी शास्त्रीय संशोधनं केली ना, त्या सगळ्या ब्राह्मणांच्या ना, त्यांच्यासाठी गेलो. आर्यभट्टन वगैरे नावं घेतो ना आपण, ते आम्हाला माणूसच वाटतात, त्यांची जात नाही पाहत आम्ही. माणसांचं जग आहे, मूलभूतता माणसांचीच आहे. त्यामुळे हे धार्मिक काल्पनिक असले जे काही वाद आहेत ना, बाद झाले दादा. त्यांना वाटोळं झालं. तुला मदत लागली ना तर ते कुणीही लोक येणार तुझ्या मदतीला. आम्हाला मदत लागली तर कुणीही लोक येणार. कुणी कोणाची मदतीच्या वेळेला जात नाही विचारत, धर्म नाही विचारत. कशाला विद्वेष पसरवतो, कशाला भांडणं लावून देतो. ही पृथ्वी एक आहे, इथं ते धर्म आहेत असं गृहीत धरू आपण. जे पृथ्वी चालते ना सगळ्या धर्मांच्या माणसांनी मिळून चालते. उद्योगधंदे, रोजगार, कारखाने, शेत्यावाड्या यांना कुठलेही धर्म नसतात. आणि ते तथाकथित धर्मांचे लोकच त्या गोष्टी चालवतात. पृथ्वी एकमेकांच्या आधाराशिवाय जगू शकत नाही. एकही देश स्वतंत्रपणे जगू शकत नाही. आत्ता तर आधुनिकतेत तुझ्या धर्मासाठी सांगतो, तुला लेट गर्व असेल ना तुझ्या धर्माचा, तर आत्ता ज्या काही तू आधुनिक वस्तू वापरतोयस ना त्या तुझ्या धर्माच्या नाही आहेत, त्या दुसऱ्याच धर्मांनी शोधल्यात. त्यात ज्यूंचा आणि ख्रिश्चनांचा वाटा मोठा आहे. तू जे आधुनिक आत्ता मोबाईलवरनं येतोय आणि यूट्यूबला येतोय आणि कुठे येतोय ना, हे तुझं नाही. तू जर कर्मठ धार्मिक असशील ना तर या गोष्टींवर बहिष्कार टाकला पाहिजे. आणि हे मी भाषणांमध्ये गेली 25 वर्ष. आणि तुला म्हणायचं आहे मी मुसलमानांबद्दल बोलत नाही, तुझ्या माहितीसाठी सांगतो. मला लेखक म्हणतात लोक, पत्रकार राहिलोय मी, संपादक राहिलोय आणि फिरलोय वक्ता म्हणून भाषणं करत. ऐक माझी जुनी भाषणं, सगळी भाषणं ऐक, सगळी पुस्तकं वाच, तुला कळेल मी काय काय लिहिलंय. मी कुठल्याही धर्माचा नव्हतो, पण धर्मांबद्दल बोललेलो निश्चित आहे. धर्मांमधल्या घाणींबद्दल बोललोय आणि परवा नाही केली. मला वाटलं माणूस जात सुधारली पाहिजे आणि चांगली झाली पाहिजे म्हणून बोललोय. तुझ्याशी माझं वैर नाही जोशी. किंवा कोण जे तथाकथित आलेत ना तिथं स्वतःच्या धर्माचा ठेका, आधी स्वतःला तपासा. तुला एक चल जाता जाता प्रश्न सांगतो, 2 प्रश्न. हिंदू म्हणजे काय याचे 10 मुद्दे सांग, आणि हिंदुत्व म्हणजे काय याचे 10 मुद्दे सांग. हिंदू म्हणजे काय त्याचे 10 मुद्दे तू आधी पाठ करून सांग मला, माझ्या कमेंटमध्येच येऊन सांग. हे म्हणजे हिंदू धर्म, 10 मुद्दे सांग. आणि हिंदुत्व म्हणजे पण 10 मुद्दे सांग. चल तसंच आहे, उत्तर दे, बौद्धिक बोलू. वैर धरायला नको, माझं तुझ्याशी वैर नाही. तू बाळग माझ्याबद्दल, तू बाळग, ट्रोलिंग कर, काही कर. आणि एवढी चर्चा करायची असेल तर प्रत्यक्ष ये, मी तुला सगळा इतिहास सांगतो मानव वंशशास्त्राचा. आणि सुरू करीनच मी, एवढ्यातच करीन. आज खरं तर मी वेगळ्या विषयावर बोलणार होतो, पण काल पहाटे मी ते हे पाहत होतो, मी लक्षात आलं, अरे किती वर्ष झाले यांचं छळ सोसतोय आपण. ते येणार, काही अक्कल नाही, कसलं वाचन नाही, कोणाबद्दल काही माहिती नाही, पगार कमी असतानाही बोलायचं जास्ती आणि स्वतःचीच मालकी दाखवत बसायचं देशावर. नाही आहे तुझी मालकी, मी सांगतो पण माझी मालकी आहे देशावर, पृथ्वीवरच आहे. तुम्हाला ना ते स्वतंत्रच राहायचं. आपण समाजापेक्षा वेगळे आहे, कुणी समाजापेक्षा वेगळं नाही. ते मागाशी म्हणालो ना, तोंडानं खाणं गांडी नाणं, ते इतकं समान आहे ना. तू काही आस, तू कुठल्याही जातीचा आस, कुठल्याही धर्माचा आस, तुला ही क्रिया चुकलेली नाही. आणि तुझं रक्त आहे ना ते एकदा तपासून घे, ते समानच आहे जगातले. DNA मात्र वेगळा आहे तुझा, हे मात्र 100%. तू या भूमीचा नाहीच आहेस. या भूमीबद्दलच बोलायचं असेल तर आमचं DNA इथलंच आहे.
आणि आम्हीच सगळी धर्मांतर केली आजपर्यंत. आणि तुझ्या जाचाला कंट्रोल केलं. तुझ्या जातीनं जी घाणेरडी कर्मकांड सांगितली ना, त्यांना वैतागूनच आमच्या सगळ्या पूर्वजांनी पुन्हा पुन्हा धर्मांतर केली. आणि अजूनही तुमची दादागिरी चालू आहे. तुम्ही येणार सोशल मीडियात, विज्ञानाला विरोध करणारे तुम्ही पहिले. इसवी सन 800 साली शंकराचार्याने आज्ञा काढली की वैज्ञानिक नष्ट करा म्हणून. आणि तिथून विज्ञान परंपरा संपली भारताची. आत्ता आपण फक्त असेंबल करणारे लोक राहिलेले आहेत. कारकून, हमाल, संशोधक जन्माला यायचे थांबलेत भारतात. बुद्धानं मांडलेली जी वैज्ञानिक दृष्टी आहे ना, तिचा खात्मा झाला इसवी सन 800 साली. तिथून मारले लोक, कापून कापून काढले. आणि ती काल्पनिक कर्मकांड वगैरे. जाता जाता तुला सांगायचं, महादेव, कृष्ण, राम हे आमच्या कथांमधले पूर्वज आहेत. पार्वती, तू तुझे पूर्वज शोध. या पूर्वजाचा तुझा संबंध नाही. नको असलेले ते जे कोण देव आहेत ना, 3-3 तोंडाचे, ते तुमचे. त्या अंबाबाई वगैरे, मसोबा, खंडोबा वगैरे हे आमचे पूर्वज आहेत. लढवय्या स्त्रिया आहेत. आणि मी तर कोणीच धर्मानं राहिलो नाही. कारण लक्षात आलं की इतकी खिचडी आपल्या अंगात सगळ्यांची, तर सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ. तर आता निधर्मी होणंच गरजेचं आहे. कुठल्या धर्माचा ठेका मिरवण्याची गरज नाही. आणि तिथून निघालो मग माणूस, केवळ माणूस. आणि देश आहे, देशाचं संविधान आहे. तर देश आणि देशाचे संविधान आणि मग त्यात ज्या घटना होतात ना, त्या सगळ्या जिथं जिथं कुणी अन्याय करत असेल तिथं सगळीकडं होतो मी. दलित चळवळीत होतो, आदिवासी चळवळीत होतो. आणि कधीही द्वेष नाही केलेला. पण तुम्ही जेव्हा असं द्वेषानं बोलायला लागतं ना, तेव्हा मग तडफडून काहीतरी बोलायची इच्छा होते की अरे बास की रे तुमचं ढोंग. आणि कधीतरी जागेवर यान माणूस होणार आहे. अधिक बोलायचं असेल तर बोलूच जरूर. पण तपोवनाचा आणि धर्माचा काही संबंध लावणार असेल तर तपोवन हे आधीपासून होतं. आणि ते हिंदू धर्माचं नव्हतं हे सांगायचं आहे मला. मजेशीर गोष्ट म्हणजे रावणही कुठल्याच धर्माचा नव्हता. ते हिंदू नावाची व्याख्या झालेली नव्हती. कुठल्या तुझे पुराण ग्रंथांमध्ये बघ, कुठेही हिंदू हा उल्लेख सापडणार. वैदिक असा उल्लेख सापडतो. वैदिक म्हणजे हिंदू नव्हेत, ते वेगळेच आहेत. युरेशिया, वाया इराण, भारत आलेले. मानववंशशास्त्राचा अभ्यास कर, मग शांत होशील. आणि मग लक्षात येईल नाही सगळ्यांना कवेत घेऊन जावं लागेल. सगळ्या भारतीयांना कवेत घेऊन जावं लागेल. बाद झाले रे तुमचं हिंदू मुसलमान, ते दलित सवर्ण, आपण वेगळ्या जातीचे, ते वेगळ्या. काही जाती भीती नाही आहेत. काल्पनिक गोष्टी आहेत या. त्यामुळे तुला दोषी असल्याचा काही अभिमान असेल ना, तर तुझं तू बाळग, पण त्याला काही अर्थ नाही. तू जेव्हा मरायला लागशील ना, मृत्यूला तुझी जात नाही उपयोगी पडत, तुझा धर्म नाही उपयोगी पडत, तुझी कर्मकांड पण उपयोगी नाही पडत. मरण सगळ्यांना आहे. त्यामुळे शांतपणे जगूया ना. भारताचा विकास कसा होईल बघूया ना. जातीन धर्माच्या खातेऱ्यात अडकून व्यापाऱ्यांनी एवढा लुटला आहे हा देश. ईस्ट इंडिया कंपनीनं हेच करून लुटला. आता तुम्ही तेच करताय. बसलेले 75 वर्षातले, तू असं समजू नको पक्षाच्या, 75 वर्षातले जेवढे राजकारणी आहेत ना, ते ईस्ट इंडिया कंपनीचेच लोक आहेत. काही घेणं नाही समाजात. समाजातनं वर जायचं, उच्चभ्रू व्हायचं राजकारणातलं. त्यांनी वाट लावली रे. आर्थिक समानता यायला पाहिजे या देशात. आर्थिक समानतेला नसतो धर्म आणि जात. माणसं सुखानं जगली पाहिजेत. प्रत्येकाला घरं असली पाहिजेत. प्रत्येकाला ऑक्सिजन नीट मिळालं पाहिजे. प्रत्येकाला चांगलं पाणी मिळालं पाहिजे. प्रत्येकाला आरोग्य व्यवस्था नीट मिळाली पाहिजे. शिक्षण चांगलं मिळालं. याच्याकडे लक्ष देऊया दादा. हे फार झालं भंपक. एकमेकांच्या बुडात काड्या करायच्या आणि बसायचं आपण रमून धर्म आणि जातींमध्ये. आणि तपोवनात मी गेलो होतो ना, पृथ्वीच्या रक्षणासाठी गेलो होतो, भारताच्या रक्षणासाठी. आणि खूप लोक येत आहेत तिथं. सगळ्या जाती धर्मांचे येत आहेत. तुझ्या माहितीसाठी सांगतो, तिथं तपोवनात येणाऱ्यांना जेवायला घालायला मुसलमान आलेत पुढं. त्यांच्या नाही डोक्यात. आणि ते त्यांच्या दाड्या बिड्या रेग्युलर त्यांची प्रतीकं आहेत. मस्त साधं जेवण घालतात. तथाकथित शाकाहारी. ते कसलं शाकाहार आणि मांसाहार मला येते, पण ते शाकाहारीच लोक आहेत. तपोवनाचं पावित्र्य आहे. तिथं पिंड आहे महादेवाची. आणि खूप शेकडो वर्ष जुनं वडाचं झाड आहे. तुझे जे पुढारी गंडवत आहेत ना 12 वर्षापूर्वी, नाही तसं. तपोवन आहेच आहे. रामायण काळ खराच धरला ना, तर ते आहेच आहे तिथं. तर त्यामुळं ते जुनंच आहे. आणि झाडं नव्यानं येत राहतात, जात राहतात. त्यांची नैसर्गिक जाऊ दे रे दादा.
पण ते तपोवन आहे, नाशिकला उपयुक्त आहे. आणि कालच्या माझ्या व्हिडिओ तुला आक्षेपार्ह काय दिसलं सांग ना मला. मी कुठं धर्माचं काही बोललो आहे? धर्मावर कुठं टीका केली आहे? मला कुठल्याही धर्मातले साधून फकीर नाहीच आवडत. हे आयदे पोचणे कशाला पोचायचे आहेत? तुला हे माहिती आहे का अर्थव्यवस्थेवर किती ताण आहे यांचा? हे काही कामं करत नाहीत, हे काही कष्ट करत नाहीत. साधू व्हायचं असेल ना त्यानं 10 ते 5 ड्युटी करावी स्वतःची कष्टाची, उकरावीत. झाडं लावलं ना त्यानं, आयुष्यभर झाडं लावली तरी चालतील. जेवायला घालतील रे लोक. हे नुसते काय करतायत हे साधून फकीर? सगळ्या धर्मांचे धार्मिक कर्मकांड करणारे लोक हे फुकट पोचणे बांडगुळ आहेत या समाजात. त्यांचा कष्टकऱ्यांवर भार येतो. अर्थव्यवस्थेचा जरा अभ्यास कर. हे फुकटे प्रवास करणार फुकट, राहायच्या सोयी फुकट, खाण्याच्या सोयी फुकट. अरे दादा, आणि कष्टकरी मरतायत रे. तूही कष्ट करत असशील ना, तुलाही कमवायला कष्ट पडत असतील ना. तुझ्या कष्टातले पैसे खातायत हे लोक. त्यामुळे कुठल्याही धर्माचे हे धार्मिक कर्मकांड करणारे लोक मान्य नाहीत. यांना कामाला लावा, त्यांना कामाला लावा काहीतरी. त्यांना कामं द्या. त्यांचे काय कौशल्य आहेत ना. बरेच मला कळालं की इंजिनियरसुद्धा साधू होतात. इंजिनियर झालेल्या साधूनं इंजिनिअरिंगचं शिक्षण द्यावं ना, आश्रम काढावा. साधुत्व ही प्रवृत्ती आहे रे दादा, ढोंग नव्हे, जात नव्हे. साधुत्व मनात असतं. ते मग कुणाच्याही डोक्यात असू शकतं ना. ज्यांना तपोवनात यावंसं वाटलं ते साधूच होते. त्यांना वाटलं आपलं जंगल वाचवायला जायचं आहे, त्यांना कामं होती स्वतःची, ते स्वतःच्या खर्चानं आलेले होते. आणि तरी त्यांना वाटलं योगदान द्यावं, आपला देश आहे, आपली भूमी आहे. ते सगळे साधू होते. अर्थाचं मी बोललो. ते जे बसलेले आहेत ना राहुट्या लावून, हे साधू नव्हे आहेत. त्यांना ते जे काही येतं ना, त्यांच्या काय कला असतील ते अगदी पुराणं बिराणं जरी शिकवली नाही यांनी तरी चालण्यासारखं आहे रे दादा. खोट्या कथा सांगू नयेत पण. आणि त्याला हिंदू मुसलमान जोड देऊ नये. रामाचं हिंदू मुस्लिम केलं. रामाचा काही राम होता तेव्हा असं गृहीत धरू, तेव्हा मुसलमान नावाचं काही अस्तित्वातच नव्हतं. त्याला जोडून दिलं. सुप्रीम कोर्ट म्हणाले ते बाबरी मशिदी खाली देऊळ नाही सापडलं म्हणून लावून दिलं. या राजकारण्याच्या धंद्यांना नका ना फसू. आपण भारतीय होऊ ना. घ्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या मशीद, घ्या तुम्हाला पाहिजे तेवढे मंदिरं, पण भांडूया नको, द्वेष नको ना करू. भारत तसा वाढणार नाही रे. विज्ञानात प्रगती झाली पाहिजे. आरोग्याच्या क्षेत्रात समस्या आहेत, औषधाच्या क्षेत्रात समस्या आहेत, शेतीच्या क्षेत्रात पाणी नीट नाही, रस्ते नीट नाही, शिक्षण नाही, रोजगार नाही. जगण्याच्या ऐहिक गरजांबद्दल आपण बोलणार नाही. सुखीन शांत समाधानी झाले पाहिजे लोक, याच्यावर नाही बोलणार. आणि बाकीचं चालू झालंय तुमचं. बाद झालं की. मानववंशशास्त्रानुसार बघा, आपण पृथ्वीवरचे सगळे लोक एकसारखे आहोत. कशाला भांडायचं आहे? एवढंच मला सांगायचं होतं. मला वेगळाच व्हिडिओ करायचा होता. फक्त की मला वाटलं कधीतरी याच्यावरही व्हिडिओ करावा. याच्यावरही ट्रोल आले तरी चालेल. फक्त आता मी असल्या भंपक याच्यात नाही पडणार. पण मानववंशशास्त्रावर व्हिडिओ करणार मी. मला जितकं ज्ञात इतिहास आहे, इतिहासावर पण करणार. गेल्या 3-3.5 वर्षाचा पृथ्वीचा इतिहास मी सांगणार. मोहेंजोदडोचा इतिहास मला माहिती आहे. अगदी शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे, खरा इतिहास. मी याच्यावर बोलणारच. आणि खूप कागदपत्र आहेत, खूप टिपण्या आहेत. पण मी पुरावे नाही देत बसणार. तुम्हाला शोधावं लागेल. लायब्ररी ते सगळं आहे, सगळ्या वाचनालयांमध्ये आहे. जुनी जी वाचनालय आहेत तिथं सगळा साठा पडला आहे. तुम्ही वाचायचा त्रास घ्या ना. आम्ही ऐकतं वाचायचं आणि तुम्ही आम्हाला विचारायचं पुरावा काय. पुरावे तुम्ही हे करायचं, मागायचं नाही. तुम्ही जायचं, लायब्ररीला सुचवतो, वाचनालय सुचवतो, तिथं जायचं. आणि हयात घालवली ना आम्ही ग्रंथ उकरण्यात, तिथं तसे तुम्ही पण ग्रंथ उकरायचे जर तुम्हाला हौस असेल तर. जोशी, तुला शेवटी एकच सांगायचं आहे किंवा जोशीन तुझ्या पद्धतीचे जे कोणी जातबंधू असतील, तुझे ट्रोल बंधू असं म्हणू, जातबंधू असं नव्हे, तर ट्रोल बंधूंना एकच सांगायचं आहे, माझं वैर नाही, पण वैर बाळगलं तर हे करणारच मी, बोलणार. धन्यवाद.